पुढे राहिले तर काय होईल? चित्रपटात का असे ना, आपलं रक्ताचं नातं आहे, आपण सख्खे आहोत, हे डोक्यातनं जाणार कसं? हे विसरणं कसं शक्य? एका चित्रपटामध्ये दोन कुस्तीगिरांचं दृश्य होतं आणि त्याच्यामध्ये चंद्रकांत दादा हे हरणार होते आणि सूर्यकांत दादा जिंकणार होते. शॉट चालू झाला. हे दोघेही मुळातले कोल्हापूरचे, तालमीतले, पण सिनेमा मधल्यासारखं होईना ना. दादा जोर लावायला लागले, त्यामुळे सूर्यकांत दादांनाही जोर लावायला लागला आणि तो शॉट काही केल्या मनासारखा होईना. मग त्यांची वादावादी झाली की तुम्ही असं का करताय, तुम्ही पडणार आहात, तुम्ही जोर लावायचा नाहीये. म्हणजे म्हणले तो सिनेमा असला तरी खरी कुस्ती वाटली पाहिजे ना, लोकांना ती लुटुपुटीची वाटता कामा नाही. आणि एखाद वेळे बसलाय हिरोच्या छातीवर विलन तर बिघडलं कुठे? त्या याच्यामध्ये त्यांचं काही एकमत होईना. शेवटी सूर्यकांतजी चिडले आणि म्हटले मी निघूनच जातो, तुम्ही दुसरा कोणातरी डमी घ्या आणि त्या डमीकडनं हा शॉट पुढा करून घ्या, मी नाही करणार. सगळे हतबुद्ध झाले, आता करायचं काय? पण दुसऱ्या क्षणी करारी हाक आली, वामन मागे फिर. त्या क्षणी वामन म्हणल्यावरती पाय थिजले आणि परत आले आणि ते म्हणले, हे बघ, नातं बाजूला, सिनेमा झाला पाहिजे, अहंकार बाजूला. त्या माणसाने पैसे लावलेत आपल्याला चित्रपट पुरा करायचे आणि मग तो शॉट अतिशय उत्तम झाला. हे एक वेळ झालं, हे ठीक आहे, निदान इथे कुस्तीचा तरी शॉट होता. एका चित्रपटामध्ये सूर्यकांत दादा नोकर होते आणि चंद्रकांत दादा मालक होते आणि काहीतरी कारणाने मालक नोकराला चापकानी बडवतो असा शॉट होता आणि सूर्यकांतजींना असं काही त्यांनी मारलेलं आहे चापकानी, दोन शॉट, की कळवळून ते खाली पडले. शॉट अतिशय सुंदर झाला म्हणून ओके म्हणून दिग्दर्शकांनी सांगितलं. दुसऱ्या क्षणी हातातला चाबूक खाली फेकला आणि चंद्रकांत दादांनी त्या जवळ घेतलं. वामन, अरे लागलं नाही ना रे तुला? त्यांनी बंडी वर केली, आता रक्ताचे दोन वळ उठलेले होते. असा असतो सिनेमा. ते नटसम्राट मध्ये वाक्य आहे ना, अप्पासाहेब बेलवलकरांच्या तोंडी, असं असतं नाटक राजा, असं असतं नाटक. तसं सिनेमाच्या बाबतीत सांगायला लागतो की असा असतो सिनेमा. तेव्हा तो सिनेमा लोकांपर्यंत पोहोचतो आणि इतकी मोठी माणसं निर्माण होतात, जन्माला येतात. पूर्वीच्या काळी लावणी किंवा अशा प्रकारच्या गाण्यांचे चित्रपट लोकप्रिय होत होते. त्यातलं